लेकीने केली डीएनए टेस्ट। 23 वर्षांपासून लपलेलं आईचं ते गुपित अखेर समोर। अख्खं कुटुंब हादरलं। बाबा समजत होती ज्यांना, ते तर जे समोर आलं त्याने प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडलं। आपण अनेकदा ऐकतो की विज्ञानामुळे माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, पण कधी कधी हीच उत्तरं अशी असतात जी आयुष्यभर माहीतच नसती तर बरं झालं असतं असं वाटतं। एका तरुणीच्या आयुष्यातही असंच काहीसं झालं। ती फक्त आपल्या कुटुंबाचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुढे आली होती, पण तिच्या एका छोट्याशा निर्णयाने 23 वर्षांपासून बंद असलेलं एक दार उघडलं आणि त्यामागे लपवलेले सत्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली। ही तरुणी अगदी सामान्य आयुष्य जगत होती। आई वडील, कुटुंब, नातेवाईक सगळं काही व्यवस्थित होतं। घरात कोणताही मोठा वाद नव्हता। तिला तिच्या आई वडिलांवर प्रचंड प्रेम होतं आणि विशेष म्हणजे तिला तिच्या आईबाबांचा खूप अभिमान होता। त्यांनी तिच्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली होती, त्यामुळे तिच्या मनात कधीही कोणताही संशय निर्माण झालेला नव्हता। एके दिवशी सोशल मीडियावर तिने डीएनए टेस्टबद्दल एक व्हिडिओ पाहिला। अनेक लोक आपले पूर्वज, आपली वंशावळ आणि आपल्या कुटुंबाचा इतिहास जाणून घेत असल्याचं तिला दिसलं। उत्सुकतामुळे तिनेही ऑनलाईन डीएनए टेस्ट किट मागवलं। तिच्या मनात प्रश्न आणि फक्त एकच विचार होता की आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला काहीतरी नवीन माहिती मिळेल। काही दिवसांनी ते किट तिच्या घरी आलं। त्यामध्ये दिलेल्या सूचनांनुसार तिने नमुना पाठवला आणि आता फक्त रिपोर्टची वाट पाहायची होती। तिच्यासाठी एक छोटासा प्रयोग होता। घरातले सगळे हसत खेळत त्याबद्दल बोलत होते। कुणालाही कल्पना नव्हती की हा निर्णय पुढे किती मोठं वादळ घेऊन येणार आहे। दिवस गेले आणि अखेर रिपोर्ट आला। मोबाईलवर आलेली सूचना पाहून ती आनंदाने रिपोर्ट उघडते। सुरुवातीला सगळं व्यवस्थित दिसतं, पण पुढे जाताच तिच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात गायब झालं। स्क्रीनवर दिसणारी एक माहिती तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। सुरुवातीला तिला वाटलं काहीतरी तांत्रिक चूक असावी। इतक्या मोठ्या कंपनीकडूनही चुका होऊ शकतात असं स्वतःला समजावत तिने शांत बसण्याचा निर्णय घेतला, पण मन मात्र अस्वस्थ झालं होतं। तिने पुन्हा पुन्हा रिपीट वाचलं। प्रत्येक वेळी तीच माहिती तिच्यासमोर उभी राहत होती। तिच्या मनात प्रश्नांचं काहूर उठलं। जर रिपोर्ट बरोबर असेल आणि मग इतकं वर्ष तिला जे सत्य वाटत होतं ते खरंच होतं का? आणि एक रिपोर्ट जर चुकीचा असेल तर तो इतका ठाम का दिसत होता? उत्तर काहीच मिळत नव्हतं। मनातील शंका दूर करण्यासाठी तिने पुन्हा एकदा टेस्ट करण्याचा निर्णय घेतला। दुसऱ्यांदा नमुना पाठवण्यात आला। यावेळी ती अधिकच तणावात होती। प्रत्येक दिवस तिला खूप मोठा वाटत होता, पण मनात एकच आशा होती की यावेळी पहिला रिपोर्ट चुकीचा ठरेल। मात्र दुसऱ्यांदा आलेला रिपोर्ट पाहून तिच्या हातातील मोबाईल खाली पडण्याची वेळ आली। दोन्ही रिपोर्ट अगदी सारखे होते। आता ती कोणालाही काही सांगू शकत नव्हती। तिच्या मनात भीती होती, संभ्रम होता आणि अनेक अनुत्तरित प्रश्न होते। काही दिवस ती गप्प राहिली। ती पूर्वीसारखी हसत नव्हती। घरातील लोकांनाही तिच्यातला बदल जाणवला। आईने अनेकदा विचारलं, पण ती प्रत्येक वेळी विषय बदलत होती। शेवटी तिला वाटलं की आता हे मनात ठेवणं शक्य नाही। एका रात्री तिने आईसमोर सर्व काही ठेवलं, रिपोर्ट तिच्या हातात दिला आणि शांतपणे विचारलं, आई, मला खरं काय आहे ते सांगशील का? हा प्रश्न ऐकताच आई काही क्षण निशब्द झाली। तिच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले। आई बराच वेळ काहीच बोलली नाही। तिच्या डोळ्यात पाणी आलं। तिने अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्दच फुटत नव्हते। त्या खोलीत काही मिनिटं शांतता होती। ही शांतता अनेक गोष्ट सांगत होती। मुलीला आता जाणवलं की या रिपोर्टमध्ये काहीतरी गंभीर आहे, कारण सर्व काही खोटं असतं तर आई लगेच सांगून टाकलं असतं। पण तिची शांतता पाहून मुलीच्या मनातील भीती आणखी वाढली। शेवटी आईने खोल श्वास घेतला आणि ती म्हणाली, आज जे सांगणार आहे ते मी गेली 23 वर्ष कोणालाच सांगितलेलं नाही। हे ऐकताच मुलीच्या अंगावर काटा आला। आता पुढे काय ऐकायला मिळणार याची तिला कल्पना नव्हती। आईने सांगितलं की तिच्या आयुष्यात लग्नाआधी अशा काही घटना घडल्या होत्या ज्याबद्दल तिने कधीच कुणाशी चर्चा केली नव्हती। परिस्थिती, समाजाची भीती आणि कुटुंब तुटू नये म्हणून तिने ते गुपित कायम स्वतःपुरतं ठेवलं। तिने सांगितलं की लग्नानंतर आयुष्य सुरळीत सुरू झालं। तिचे पती मुलीवर जीवापाड प्रेम करत होते। त्यांनी तिला कधीच सावत्रपणाची जाणीव होऊ दिली नाही, त्यामुळे हे सत्य सांगण्याची हिंमत आईला कधीच झाली नाही। वर्षानुवर्ष हे रहस्य दडपून ठेवलं गेलं। प्रत्येक वाढदिवस, प्रत्येक आनंदाचा क्षण, प्रत्येक कौटुंबिक आठवण या गुपितासोबत पुढे सरकत राहिली। आईला वाटलं होतं की हे सत्य कदाचित कायमचं दडलं जाईल, पण विज्ञानाने एक छोट्याशा टेस्टमधून सगळं बदलून टाकलं। आता हे गुपित लपवणं शक्य नव्हतं। आईने मुलीसमोर सत्य स्वीकारलं आणि अनेक वर्षांपासून मनात साचलेलं ओझं हलकं केलं। या सत्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदललं। मुलगी स्वतःची ओळख शोधू लागली। आई अपराधीपणाने जगू लागली आणि ज्यांना ती आयुष्यभर बाबा म्हणत आली त्यांच्यासमोरही भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण प्रसंग उभा राहिला। सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने मुलीवर केलेलं प्रेम कधीच कमी नव्हतं। त्यांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं, प्रत्येक संकटात तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले। पण आता अचानक समोर आलेल्या सत्यामुळे त्यांच्याही भावना खोलवर दुखावल्या गेल्या। अखेर आईने स्पष्ट सांगितलं की डीएनए टेस्टमध्ये समोर आलं की ज्या व्यक्तीला ती तरुणी जन्मापासून बाबा म्हणत होती ते तिचे जैविक वडील नव्हते। हे सत्य आईने तब्बल 23 वर्ष लपवून ठेवलं होतं। समाजाची भीती, कुटुंब तुटण्याची भीती आणि मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिने हे रहस्य कोणालाच सांगितलं नव्हतं। या घटनेतून एक गोष्ट नक्की समोर येते, विज्ञान सत्य समोर आणू शकतं, पण त्या सत्याचा स्वीकार करणं अनेकदा खूप कठीण असतं। नातं फक्त रक्ताचं नसतं, ते प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीतूनही तयार होतं। मात्र एक लपवलेलं सत्य कितीही वर्ष दडलं असलं तरी योग्य वेळ आल्यावर ते समोर येतंच। त्यामुळे प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वासावर असणं हीच या संपूर्ण घटनेतून मिळणारी सर्वात मोठी शिकवण आहे।